मराठा आरक्षणाचे समन्वयक माझ्यासोबत आहेत लाखे पाटील. पाटील, आज सकाळपासून बातम्यांमध्ये बघतोय GR मधून नक्की आरक्षण मिळालं का, याचा फायदा कितपत होणार आहे? GR मधून आरक्षण नक्की मिळालेलं आहे, पण ते कुणाला? 1967 पूर्वी ज्यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्र पुरावे आहेत, महसुली आणि शैक्षणिक, निजाम स्टेट मधले ज्यांच्याकडे पुरावे आहेत, महसुली, शैक्षणिक, पोलिसाचे आणि इतर, जे न्यायमूर्ती शिंदे कमिटीने ठरवून दिलेले 42 पुरावे. त्यानंतर तुम्ही रक्ताचं वंशावळ सिद्ध करणं, रक्ताच्या नातेसंबंधामध्ये कुणीतरी कुणबी तुमच्यामध्ये असणं आणि त्यांनी तुम्हाला शपथपत्र देणं, हे जर केलं तर जे हैदराबाद स्टेटमध्ये हुकून चुकून मधल्या काळामध्ये प्रमाणपत्र मिळत नव्हते म्हणून त्यांचं मराठा लागलेलं असेल, ते दुरुस्त होऊन त्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळतील. म्हणजे हैदराबाद स्टेटमध्ये कुणबी होते त्यांचं शुद्धीकरण आणि त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची मोहीम आहे. निश्चित त्या कुणबी भावंडांना आपली पूर्ण प्रयत्न करून त्या ठिकाणी कुणबी प्रमाणपत्र घेतले पाहिजेत, मिळवले पाहिजेत वैधानिक मार्गानं. माझं आपल्या माध्यमातून आव्हान आहे की कुणीही चुकीचं प्रमाणपत्र घेऊ नका, भविष्यामध्ये ते अत्यंत अवघड होईल. म्हणून कुणबी प्रमाणपत्र घेतले पाहिजेत का? निश्चित घेतले पाहिजेत. परंतु शेवटी परिस्थिती काय आहे? तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांनी 2023 साली नेमलेल्या न्यायमूर्ती शिंदे आयोगानं जे काही पुरावे त्या ठिकाणी ठेवले होते, जे स्कॅनिंग केलं, त्यातून 46,000 कुणबी नोंदी मिळाल्या. 2,39,000 त्या ठिकाणी फक्त कुणबी प्रमाणपत्र मिळाले आणि व्हॅलिडिटी किती झाली? 8,300 लोकांची. आता ह्या शासन आदेशामुळे 2 सप्टेंबरच्या हैदराबाद गॅजेटियर हजेरी शब्द टाकला असता, हे काम पूर्वीच झालेलं आहे. त्यामुळे हुकून चुकून कुणी राहिला असेल तर एखाद्याला त्या ठिकाणी मिळेल. एकाही मराठ्याला त्यामध्ये पात्र होणार नाही, कारण मराठा हा OBC मधला नाही आहे, तो ओपन मधला आहे. आणि कायद्यानुसार मराठा ही जात वेगळी आहे, कुणबी ही जात वेगळी आहे. आणि हा गैरसमज पसरवला जातोय की मराठा आणि कुणबी एक आहेत. हे सत्य नाहीये. ज्यांच्या नोंदी नाही त्यांना मिळणारच नाही, हे स्पष्ट आहे. 100% त्यांना मिळणारच नाही, मिळायचा संबंधच येत नाही. कारण की काकासाहेब कालेलकर आयोग असेल, मंडल आयोग असेल, हे राष्ट्रीय आयोग असतील, किंवा पहिला BG देशमुख आयोग असेल, ते गायकवाड आयोग, हे कुणीही सर्वोच्च न्यायालयाच्या कसोटीवर टिकणारं मराठ्याचं मागासले पण सिद्ध करू शकले नाहीत. त्यामुळे मराठा ही पुढारलेली जात समजली जाते आणि ती OBCच्या लिस्टच्या बाहेर आहे, तिला क्रमांक मिळालेला नाही. मग व्हॅलिडिटी आणि व्हेरिफिकेशन मध्ये जर अर्ज जरी करायचा ऑनलाईन, तर त्यामध्ये तुमच्या जातीचा क्रमांक दाखवावा लागतो. या ठिकाणी मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळात लोक काहीतरी चुकीचं सांगतात, वैयक्तिक तुमचं होईल. आधी जात टाकावं लागते. ज्या पद्धतीने कुणबी जात आहे तिला 83 नंबर आहे, तर 83 नंबर जुळाला तरच तुमचा अर्ज पुढे जायला, नाही तर जाणार नाही. पण एकही मराठा त्यामध्ये जाऊ शकत नाही. मग लाखे पाटील, जरांगे पाटील जे म्हणतात की संपूर्ण मराठवाड्याचा जो मराठा आहे तो मी आरक्षणात घालणार, हे शक्य नाही. हे शक्य नाही, होऊ शकत नाही. आणि यातून विनाकारण राज्यामध्ये गैरसमज वाढत आहेत. मनोज जरांगे पाटील जे सांगतायत की 58 लाख नोंदी मिळाल्या, 58 लाख आहेत कुठं? न्यायमूर्ती शिंदे कमिटीच्या नंतर त्या ठिकाणी फक्त 46,000 नोंदी मिळाल्या. आणि जे 58 लाख नोंदी आहेत ते 1967चा जो काही मानवी दिनांक आहे त्यावेळेसपासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मिळालेल्या नोंदी आहेत. त्यामध्ये पंजाबराव देशमुखापासूनच्या लोकांचं नोंदी आहेत, काम आहेत, त्या विदर्भामधल्या आहेत, वराडामधल्या आहेत, खानदेशमधल्या आहेत, उर्वरित महाराष्ट्रामधल्या आहेत, कोकणातल्या आहेत. मराठवाड्यातलं अंतिम सत्य हे कुणी काही सांगू द्या, 39 त्या ठिकाणी 48,000 नोंदी, 2,49,000 नोंदी, 2,39,000 प्रमाणपत्र आणि कास्ट व्हॅलिडिटी आणि व्हेरिफिकेशन 8,300. म्हणजे कायद्याप्रमाणे, नियमाप्रमाणे व्हॅलिडिटी झाले, जे शिक्षणामध्ये, नोकरीमध्ये वापरू शकतात, असे 8,300च लोक आहेत. हजारो, लाखो तर नव्हे, हजारमध्ये सुद्धा नाहीत, 10,000 सुद्धा भरत नाहीत. 8,000 ही 3 संख्या आहे. आणि माझा दावा आहे त्याच्यावर एकही प्रमाणपत्र आजपर्यंत वितरित झालेलं नाही. 17 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री शहरात येत आहेत, त्या संदर्भातलं काय? मराठवाड्याच्या विकासाच्या प्रश्नासंदर्भामध्ये विनाकरार जो मराठवाडा निजाम स्टेटमधून महाराष्ट्रामध्ये आला मराठी भाषेमध्ये, तर किमान 2 दिवस मंत्रिमंडळाची बैठक छत्रपती संभाजीनगर मध्ये व्हायला पाहिजे. ही मराठवाड्याची जनतेची अपेक्षा आहे आणि जे अभिप्रेत आहे. आणि यापूर्वी तशा बैठका झालेल्या आहेत. पण माननीय मुख्यमंत्र्याला आमची विनंती आहे की त्या पद्धतीनं 2 दिवसाची बैठक ही हैदराबाद मुक्ती संग्रामाच्या दिनी झाली पाहिजे. मराठवाड्याच्या विकासाची आणि प्रलंबित प्रश्नाची चर्चा झाली पाहिजे. यापूर्वी 2023 अमृत महोत्सवी वर्षामध्ये जी काही मंत्रिमंडळाची बैठक झाली होती, किंवा त्यापूर्वी 8 वर्षापूर्वी 2016 साली देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना बैठक झाली होती, त्या दोन्ही बैठकीमध्ये साधारणतः 90,000 कोटी रुपयाची योजना मराठवाड्यामध्ये मंजूर झालेल्या आहेत, पण त्या पुढे गेलेल्या नाहीत.
याच्या संदर्भात त्यांनी श्वेतपत्रिका जाहीर केली पाहिजे, सद्यस्थिती जाहीर केली पाहिजे आणि मराठवाडा वैधानिक विकास मंडळाचं पुनर्जीवन केलं पाहिजे. आणि आम्हाला मराठवाडा अनुसूचित निर्मूलन आणि विकास मंचला आणि मराठवाड्यातील विचारवंताला त्यांनी चर्चेला बोलवलं पाहिजे. मराठवाड्याचे सिंचनाचे प्रश्न, रेल्वेचे प्रश्न, औद्योगिकरण प्रश्न या संदर्भात चर्चा केली पाहिजे. आणि असं जर ते करणार नसतील, बैठक घेणार नसतील, तर निश्चित माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मराठवाड्याच्या जनतेचा आवाज म्हणून, गोविंदभाई सराफ यांचा वैचारिक वारस म्हणून आम्ही या ठिकाणी त्यांचा निषेध करणार आहोत, त्यांचा विरोध करणार आहोत वैधानिक मार्गानं, कायदेशीर मार्गानं, आणि त्यांना काळे झेंडे त्या ठिकाणी दाखवणार आहोत. नक्कीच मराठवाड्याच्या हिताचं मिळालं नाही तर मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवू आणि ज्यांच्या नोंदी नाही त्यांना आरक्षण मिळणारच नाही हे स्पष्ट देखील त्यांनी केलंय. विनाश कानडजे, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर.